नमस्कार, माझं नाव नीलम देशमुख, बाय प्रोफेशन स्टाफ नर्स आहे. आता आपण पाहणार आहोत की सध्याच्या या काळामध्ये की कोरोना हा असा भयंकर आजार आला आहे की त्याचा परिणाम सगळ्या जगावर झालेला आहे. तर आपण आता न्यूजला बघत असतो की आपले पंतप्रधान रेकमेंड करत असतात की आयुष मंत्रालयाच्या आदेशाचं पालन करा, तसेच त्याचे प्रोडक्ट यूज करा की जेणेकरून इम्युनिटी सिस्टीम हे आपली वाढवली जाईल आणि आपण त्या आजाराला प्रतिकार करू शकतो. या गोष्टीवर आपण बोलणार आहोत. तर आपण पाहणार आहोत की आपल्या सध्याच्या वेळेस की आपल्या भारताची ही अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे किंवा खालवलेली आहे. तर आपण सध्याच्या काळात विचार केला की आपण जर आयुष मंत्रालयाचे जर प्रोडक्ट यूज केले तर आपल्याला पूर्ण त्याला प्रतिकार करता आला पाहिजे, किंवा म्हणजे आपल्या सध्याच्या स्थितीमध्ये असं होत आहे की आपल्या एका इन्कमवर आपण डिपेंड नाही राहू शकत, कारण त्यासाठी आपण दुसरा जोडधंदा हा केला पाहिजे. या गोष्टीवर आपण बोलणार आहोत. आम्ही दोन गोष्टीवर काम करतो, हेल्थ आणि वेल्थ. हेल्थ म्हणजे आरोग्य आणि वेल्थ म्हणजे पैसा. तर या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की मार्केट कसं चालतं, ट्रेडिशनल मार्केट, आणि आपण पाहणार आहोत की डायरेक्ट सेलिंग बिझनेस. तर सगळ्यात पहिल्यांदा ट्रेडिशनल मार्केट पाहूया. ट्रेडिशनल मार्केटमध्ये इथे असते कंपनी आणि इथे असते कस्टमर. आता याच्यामध्ये आपण समजा आपल्या घरात ज्या वस्तू आणतो त्या कशा मार्फत येतात. आपण कधी डायरेक्ट कंपनीकडे जात नाही किंवा कंपनी डायरेक्ट कस्टमरकडे वस्तू घेऊन येत नाही. तर आपल्याकडे ह्या वस्तू कुठून येतात, तर कॅरी फॉरवर्ड एजंट, होलसेलर, रिटेलर, स्टॉकिस्ट आणि डिस्ट्रीब्युटर या मार्फत त्या वस्तू आपल्या घरी येत असतात. आता कंपनीमध्ये वस्तू बनते 30%ला आणि कस्टमरकडे वस्तू येते 100%ला. म्हणजेच काय, आपण कंपनीमध्ये वस्तू 30%ला बनते आणि ती ह्या लोकांमार्फत ती वस्तू आपल्यापर्यंत 100%ला येते. तर याच्यामध्ये अजूनही काही लोक पैसे कमवतात. ते ऍडद्वारे त्यांच्यातही पैसे, त्यांच्या अकाउंटलाही पैसे जातात. तर आपण कंपनी काय बोलते, आपण इथे जर डायरेक्ट सेलर बनतो, म्हणजेच ह्या लोकांच्या ऐवजी जर इथे आपण ऍड करतो तर कंपनी आपल्याला ह्यांच्याकडे अकाउंटला जे 70% जातात तेच 70% कंपनी आपण जर ऍड केली तर कंपनी आपल्याला देते. ते कसे देते, कंपनी स्वतःला चालवायला 10% ठेवते आणि 60% कंपनी आपल्यामध्ये वाटते. म्हणजे डायरेक्ट सेलर मध्ये म्हणजे डिस्ट्रीब्युटर मध्ये कंपनी ते 60% वाटते. आता आपण पाहणार आहोत की आपल्या कंपनीचे इन्कम कोणत्या पद्धतीने येतात. तर आता सेल्स टर्नओव्हर बोनस 12% भेटतो, तो वीकली भेटतो. त्याच्यानंतर रँक इन्कम आहे 2 ते 6% पर्यंत, ती मंथली भेटते. तसेच परफॉर्मन्स बोनस आहे 2%, तो मंथली भेटतो. तसेच स्टार परफॉर्मन्स बोनस आहे 2%, तोही मंथली भेटतो. आणि लॉयल्टी इन्कम आहे फिक्स, ती मंथली भेटते. तसेच रिटेल प्रॉफिट 10 ते 70% पर्यंत भेटतं. हे रिटेल प्रॉफिट आपल्यावर आहे की आपण दर दिवशी हे प्रॉफिट घेऊ शकतो. असे जबरदस्त इन्कम ह्या डायरेक्ट सेलिंग कंपनीकडून येत असतात. त्याच्यानंतर आपण आपल्या कंपनीचे 3 स्टेप आहेत, 3 नियम आहेत, ते पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे आता आपण आपल्या कंपनीचे 3 स्टेप आहेत ते आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप आहे की आपण इथे आपल्याला एकदा परचेस करायचा आहे. म्हणजेच की आपल्याला इथे आपण जे की आपल्या घरात ज्या वस्तू आणतो किंवा ज्या सामान आणतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे एकदा परचेस करायचा आहे आणि त्याची किंमत आहे फक्त 10,000 रुपये. त्याच्यानंतर कंपनीचा दुसरा नियम काय की दुसरी स्टेप काय आहे की आता आपण एवढ्या चांगल्या वस्तू किंवा एवढा चांगला बिझनेस आहे तर तो आपण आपल्या दुसऱ्यांना सांगायचा आहे, प्रमोट करायचा आहे. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे की लर्न, टीच आणि हेल्प, की आपण तो पहिल्यांदा शिकायचा आहे, तसेच इतरांना शिकवायचं आहे आणि त्यांना मदत करायची आहे. आता आपण पाहणार आहोत की आपल्या कंपनीचे असे 5 मेन ब्रँड आहेत, ऑन एन वन, न्यू स्टार, एलिमेंट्स, आहार आणि एमआय होम. आता आपल्या इथे सगळे ब्युटी केअर पासून तसेच किचन पासून आपण ज्या रोजच्या वस्तू वापरतो ते सगळे प्रोडक्ट या वस्तू आपल्याकडे भेटतात. आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की आपल्या हेल्थसाठी हा पहिला प्रोडक्ट आहे 95. हा प्रोडक्ट जवळजवळ 15,000 काम करतो. तसेच लकवा, हार्ट, किडनी, आपल्या असे मेन ऑर्गन आहेत त्याच्यावर हा प्रोडक्ट काम करतो. अतिशय बेस्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे इम्युनो 3+. हा प्रोडक्ट आपली पोटातली ऍसिडिटी असेल, जे की आपल्या वेळेवर जेवण वगैरे नसल्यामुळे
आपल्याला ऍसिडिटी होते त्याच्यावर हा प्रोडक्ट अतिशय उपयुक्त आहे. तसेच इम्युनिटी वाढवण्यासाठी हा प्रोडक्ट उपयुक्त आहे. त्याच्यानंतर आहे स्पिरुलिना. हा प्रोडक्ट आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, तसेच आपलं तारुण्य टिकून ठेवतं किंवा जे अशा प्रकारचे वेगवेगळे व्हायरसेस असतात आजार त्यापासून बचाव करण्यासाठी हा प्रोडक्ट अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यानंतर आहे डायबा लाईफ. आता आपण पाहता की हर एक घरामध्ये जसं बघितलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला डायबिटीस हा आजार आढळतो आणि त्याच्यावरती हा प्रोडक्ट अतिशय बेस्ट आहे. आपण त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला ज्याला डायबिटीस आहे त्याला HbA1c टेस्ट करायला सांगून त्याच्या जसे रिपोर्ट येतील त्याप्रमाणे आपण त्या गोळीचा डोस सेट करून त्याला देऊ शकतो हा प्रोडक्ट. त्याच्यानंतर आहे आयुश्वास. आता आपण पाहता की काही काही लोकांना श्वास घेण्यात त्रास होतो किंवा फुफ्फुसा संबंधित जे आजार असतील नॉर्मली तर त्याच्यावर हा प्रोडक्ट अतिशय बेस्ट आहे आयुश्वास म्हणून, तो तुम्ही घेऊ शकता. तसेच फिजिस्ट्रेस आहे की आता आपण पाहता प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक व्यक्तीला टेन्शन हे असतंच कुठे ना कुठे, तर जे टेन्शन नको यायला किंवा अन्य काही प्रॉब्लेम नको निर्माण व्हायला म्हणून हे आपण फिजिस्ट्रेसची गोळी घेऊ शकतो, अतिशय बेस्ट आहे. त्याच्यानंतर आहे एलिमेंट्स डेली डिटॉक्स. आता आपण पाहता आपण बाहेरच्या ठिकाणी गेलो कुठेही खाणं पिणं झालं तर त्याच्यातून आपल्या शरीराला असे सपोज पिझ्झा बर्गर आपण खाल्लं तर आपल्याला शरीराला जे घातक पदार्थ असतात ते बाहेर काढण्याचं हे डेली डिटॉक्स काम करतं. त्याच्यानंतर आहे कवचप्राश. हे असं आहे की च्यवनप्राश आपण बोलतो त्याच्या जसं बोललं जातं की बाप, हा च्यवनप्राश हा जसा बाप आहे की याच्यामध्ये खूप सारे चांगले पदार्थ टाकलेले आहेत आणि हा आकलनशक्ती लहान मुलांची वाढवण्याचं काम करतं. तसेच आपण म्हणजे आपल्या लेवलचे व्यक्ती सुद्धा हा प्रोडक्ट यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे वेलहर्ट. आता आपण पाहतो की वेलहर्ट हा आपल्या शरीरातील महत्वाचा ऑर्गन आहे हार्ट. म्हणजेच आपण पाहतो की आता नॉर्मली की प्रत्येक कमी एज मध्ये सुद्धा प्रत्येकाला अटॅक येतो, खूप आपण ठिकाणी बघितलं. तर आपण त्या व्यक्तीला किंवा आपण प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा आपण आपलं हार्ट मजबूत राहण्यासाठी किंवा त्याचं कार्य सुरळीत चालण्यासाठी आपण वेलहर्ट ही गोळी घेऊ शकतो प्रिव्हेन्शन म्हणून, अतिशय बेस्ट आहे. आता आपण पाहणार आहोत की आपण झालं हेल्थसाठी. आता आपण पाहणार आहोत की आपण सपोज इथे आलो तर पैसा कसा कमवायचा. तर आता आपण इथे येत आहे, आपण एक 10,000चं पॅकेज घ्यायचं जो की मगाशी सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप भेटते, तसेच टीमचा 24 तास सपोर्ट भेटतो. त्याच्यानंतर आहे कंपनीचा सपोर्ट भेटतो. आता तुम्ही इथे आला, तुम्ही 10,000 दिले, तुम्हाला ज्यांनी मार्ग दाखवला त्याला किंवा तुमच्या विश्वासाच्या व्यक्तीवर तुम्ही 10,000 दिले, तुम्हाला वस्तू भेटल्या ज्या मगाशी मी दाखवले त्या, तुमचं काही याच्यात लॉस झालं का? नाही. त्याच्यानंतर आहे की पैसे कसे कमवायचे. आता आपली कंपनी बोलते की आपल्याला कंपनी 2 साईट प्रोव्हाइड करते, ऑर्गनायझेशन 1, ऑर्गनायझेशन 2. तर आता ह्या टीमच्या मदतीने किंवा कंपनीच्या मदतीने तुमच्या लोकांना भेटलो. आता सेकंड स्टेप काय आहे आपली बोलली जाते कंपनीची की हा बिझनेस, हा मार्ग, हे प्रोडक्ट आपण आपल्या जवळच्या लोकांना किंवा फ्रेंड्स रिलेटिव्ह या लोकांना आपल्याला सांगायचं आहे. आता सपोज आपण तुमच्या लोकांना भेटलो, त्याच्यातले 2 व्यक्ती आले A आणि B. आपण हे टीमच्या आणि कंपनीच्या मदतीने ह्यांना भेटलो, A आणि B आले. तर ह्या दोघांच्या एक जोडी मॅच झाली, त्याच्यावर कंपनीने तुम्हाला पाठवले 1,000 रुपये, बरोबर. आता आपली कंपनी काय बोलते, तिसरा नियम काय आपल्या कंपनीचा की शिकवा मदत करा. तर असं की आपण हा बिझनेस पहिल्यांदा शिकायचा आहे, शिकवायचा आहे ह्या आपल्या खाली येतील या लोकांना आणि आपण त्यांना मदत करायची आहे. आता आपण टीमच्या मदतीने किंवा आपल्या कंपनीच्या मदतीने ह्या लोकांना भेटलो, त्यांची 2 लोक आली. सपोज इथे आला C आला आणि इथे आला D. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन 2 मध्ये B च्या खाली E आला आणि F आला. आता ह्या दोघांची इथे A ची एक जोडी मॅच झाली, कंपनीने पाठवले 1,000 रुपये C आणि D चे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन B मध्ये E आणि F आले, यांची एक जोडी मॅच झाली, कंपनीने पाठवले 1,000 रुपये. आता इथे तुम्ही आला, तुम्ही एक पॅकेज घेतलं, तुम्हाला वस्तू भेटल्या, तुमचं काही लॉस झालं का? नाही. अशी आपली डायरेक्ट सेलिंग कंपनी एकदम बेस्ट आहे की आपल्याला आपण पैसे दिले, आपल्याला वस्तू भेटल्या, आपण फसलो नाही किंवा आपण दुसऱ्यांना सांगितलं त्यांनाही वस्तू भेटले, तेही लोक फसले नाही. म्हणून आपल्या घरी कोणी बोलायला येणार नाही की तुम्ही आमचे पैसे घेतले आणि आम्हाला फसवलं. अशी आपली डायरेक्ट सेलिंग कंपनी एकदम जबरदस्त आहे. तर आता आपण पाहतो की याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम इन्कम कसं किती येतं ते आपण पाहूया. आता मिनिमम आपल्याला आहे 1,000 पासून स्टार्ट होतं. त्याच्यानंतर आहे
मॅक्झिमम आता आपण मॅक्झिमम आठवड्याला 2,10,000 आपण याच्यातून इन्कम घेऊ शकतो. तसेच आपल्याला मंथलीचं पॅकेज होतं 8,40,000. त्याच्यानंतर आपण जर इयरली बघितलं तर आपलं इयरली आहे 1 करोडच्या पुढे. आता एवढा जबरदस्त बिझनेस आहे, मग करायला पाहिजे 1 करोड जर आपल्याला पॅकेज भेटतं वर्षाचं तर. त्याच्यानंतर आपण पाहतो की आपली कंपनी ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही फॅसिलिटीज देते की आपण जे सपोज याच्या बिझनेसमध्ये चांगली अचिव्हमेंट झाली तर फ्री टूर्स देते. तशीच त्या व्यतिरिक्त अजून फॅमिली सिक्युरिटी देते. आता फॅमिली सिक्युरिटी एकदम जबरदस्त आहे की आपण एखाद्या सपोज ठिकाणी जॉबला जातो, तिथे आपलं काही कमी जास्त झालं तर कंपनी आपल्याला ज्या ठिकाणी जॉबला जाते तिथे आपल्या रिलेटिव्हला किंवा आपल्या नातेवाईकांना कामाला ठेवू शकत नाही, पण इथे तसं होत नाही. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की आपल्याला लाईफ ही रिस्क, म्हणजे आपल्या सध्याची काळाचं एवढं रिस्क झालं आहे की जीवनामध्ये आपल्या काही होऊ शकतो. म्हणजेच की आता आपण काही कमी जास्त झालं या बिझनेसमध्ये आल्यावरती याचे पुढेही बेनिफिट आहेत, तर आपण ते पाहूयात. आपण इथे जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा आपण पहिल्यांदा नॉमिनी लावतो. आता इथे तुम्ही येताय, तुम्ही आपल्या टीमच्या मदतीने किंवा आपल्या कंपनीच्या मदतीने तुमच्या दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईटला 25-25 लोक झाली तर कंपनी आपल्याला एक कंपनीची रँक आहे टीम कोऑर्डिनेटर म्हणून ज्याला बोललं जातं टीसी झालं तर कंपनी आपल्याला विदाऊट प्रीमियम, म्हणजे आपल्याला पैसे न भरता कंपनी आपलं काही कमी जास्त झालं तर आपल्याला कंपनी 3 लाखाचा इन्शुरन्स देते. तो आपण जेव्हा नॉमिनी लावतो त्या नॉमिनीला तो इन्शुरन्स भेटतो. त्याच्यानंतर आपण या दुनियेतून गेलो सपोज तर आपण ज्याच्या नावावर जो बिझनेस म्हणजे नॉमिनी ज्याला लावला आहे त्याच्या नावावर बिझनेस हा लगेच ट्रान्सफर होतो. अशी आपली जबरदस्त सिक्युरिटी आहे आणि ती आपण केली पाहिजे. आता आपण पाहणार आहोत की आपली अशी कंपनी आहे की ज्या या सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते. तर आपल्या कंपनीचं नाव आहे MI लाईफस्टाईल. आता ही कंपनी आपल्या कंपनीला जवळजवळ 19 वर्ष कंप्लीट झाले आहेत कंपनीच्या मॅनेजमेंटला. तसेच आपल्या कंपनीचं जर आपण गुगलवर सर्च करून पाहिलं तर इंडियाज टॉप 10 कंपनी, तर आपल्या कंपनीचं 1 नंबरला नाव येतं. त्याच्यानंतर जगातली 3री कंपनी आहे. आता आपल्या 2019 मध्ये ह्या कंपनीला बेस्ट हेल्थ केअर ब्रँड म्हणून अवॉर्ड भेटलेला आहे. अशी जबरदस्त कंपनी आहे आपली. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की या कंपनीमध्ये आपल्याला जर यायचं असेल, आपण दुसऱ्या ठिकाणी जातो, आपला बायोडाटा दाखवतो, तेव्हा आपल्याला कुठे जॉबवर घेतात किंवा तिथे कामाला घेतात. आता आपण इथे जेव्हा येतो तेव्हा कंपनी आपलं चेकआउट नाही करत की तुम्ही किती शिकलेले आहात किंवा तुमच्यामध्ये काय आहे. जेव्हा आपण येतो तेव्हा इथे काय आहे, 0 इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आहे की टॅलेंट, कंपनी बोलते की तुम्ही किती हुशार आहात किंवा तुमच्यातलं जे टॅलेंट चेकआउट केलं जातं ते त्याच्या काही प्रकारचं कंपनी करत नाही. त्याच्यानंतर आहे की एज लिमिट. आता हा बिझनेस तुम्ही 18 वर्षापुढे कितीही वयापर्यंत करू शकता असं आहे, याला एज लिमिट वगैरे काही नाही. त्याच्यानंतर आहे फ्लेक्झिबल. आता हा बिझनेस असा आहे की आपण कुठेही राहून कुठल्याही ठिकाणी हा बिझनेस करू शकतो. असं नाही की इथे एका ठिकाणी राहून हा बिझनेस केला पाहिजे असं काही नाहीये. त्याच्यानंतर आहे नो टाइम बॉन्ड. याला फिक्स असा टाइम नाहीये. आपण ज्या ठिकाणी कामाला जातो त्या ठिकाणी कसं टाइमच्या आतच पोहोचलं पाहिजे किंवा टाइम जो पिरियड लावलेला आहे आपल्या जॉबचा त्या वेळेतच आपण घरी आलं पाहिजे. तसं इथं नाही, हा बिझनेस आपण कुठल्याही वेळेला करू शकतो. त्याच्यानंतर आहे नो क्वालिफिकेशन. आता इथे आपण शिक्षण वगैरे काही बघितलेलं जात नाही या बिझनेसमध्ये. आपण एखाद्या ठिकाणी जॉबला जातो तिथे आपल्याला पहिले शिक्षण असेल तर आपल्याला कामाला घेतात, पण इथे तसं होत नाहीये. त्याच्यानंतर आहे मॅक्झिमम इन्कम. आता आपण ह्याच्यामध्ये असं आहे की आपण इन्कम किती पण घेऊ शकतो ते आपल्यावर आहे. आता आपण विचार करा की आपल्याकडे एवढ्या साऱ्या गोष्टी नसताना आपण मॅक्झिमम इन्कम घेऊ शकतो. मग एखाद्या व्यक्तीकडे जर याच्यातल्या काही गोष्टी असतील तर तो किती कमवू शकतो आपण टेक युअर ऑन डिसिजन. आता तुम्हाला असं डिसिजन घ्यायचं आहे की मगाशी मी तुम्हाला एवढा करोड रुपयाचा मार्ग दाखवला, तसेच एवढी चांगली फॅमिली सिक्युरिटी दाखवली. तर आता तुम्हाला काय करायचं आहे की मगाशी मी तुम्हाला प्लॅन सांगितला, त्याच्यामध्ये ज्या 3 गोष्टी सांगितल्या किंवा 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत की सगळ्यात पहिल्यांदा एक पॅकेज घ्यायचं जे तुम्ही कुठूनही घेता. मंथली आपण घरामध्ये लागणाऱ्या वस्तू ते आपण इथून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची रिस्क नाहीये.
त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की सपोज आता आपल्याला प्रश्न पडतो की 10,000चा इथे एवढे 10,000 द्यायचे, तर तुम्ही एक गोष्ट विचार करा की आपल्या समोरचा व्यक्ती आपल्याला एवढा चांगला बिझनेस दाखवतो किंवा आपल्याजवळ विश्वासाने आला आहे प्रोडक्ट साठी किंवा आपल्या हेल्थ साठी, तर आपण विश्वासाने त्याच्याकडून खरेदी केली पाहिजे, बरोबर. आता आपण आपल्या खूप साऱ्या साईडवरून आपण 1000 रुपयांची खरेदी करतो, जसे की फ्लिपकार्ट, अमेझॉन. तर आता तुम्ही विचार करा की तिथे आपण त्या गोष्टी कधी बघितल्या नाहीत किंवा त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसताना आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण तिथून खरेदी करतो. पण आपण इथे विचार करतो, पण असं न करता तुम्ही डायरेक्ट त्या समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ही खरेदी करू शकता. तसेच आपण आपल्याला ज्या घरात यूज वस्तू आहेत त्याच मागू शकतो किंवा आपल्याला हेल्थसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्याही मागू शकतो. एकदम प्रोडक्ट बेस्ट आहेत. आता सध्याच्या काळामध्ये गव्हर्नमेंटही रिकमेंड करत आहे की आयुष मंत्रालयाचे प्रोडक्ट वापरा किंवा त्याच्या आदेशांचे पालन करा. सेम आपले तेच प्रोडक्ट आहेत, पूर्ण आयुष मार्कचे प्रोडक्ट आहेत. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या एक पॅकेज घेऊन सुरुवात करू शकता. तर राहायला आता तुम्हाला एक म्हणजे तुमच्या घरी जो विश्वासाचा व्यक्ती आलेला आहे त्याच्याजवळ तुम्ही एक पॅन कार्ड, आधार कार्ड तुम्हाला द्यायचं आहे. तसेच 10,000 रुपये तुम्हाला ऑनलाईन पाठवायचं आहे किंवा ऑनलाईन त्याला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड पाठवायचं आहे. आणि राहिला प्रश्न याचा, आपले जे प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या घरी येऊन दिले जातील, नाहीतर तुम्ही बोलाल ऑनलाईन येणार किंवा प्रोडक्टचा काही फॉल्ट असेल, तसं नाही. ज्या दिवशी तुम्हाला सस्पेक्ट आमचा प्रोडक्ट तुमच्या घरी येईल किंवा विश्वासाचा व्यक्ती तुम्हाला प्रोडक्ट घेऊन घरी येईल, त्याच वेळेस प्रोडक्टमध्ये काही फॉल्ट असेल, सपोज एक्सपायर असतील किंवा सिलिंग ओपन असेल, तर त्यावेळेसच तुम्ही चेंज करू शकता, नंतर केलं जाणार नाही. त्याच्यानंतर प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या घरी येऊन दिले जातील किंवा प्रोडक्ट कसे यूज करायचे, ते मेडिसिन किती दिवस घ्यायचं, कसं घ्यायचं, हे सगळं नॉलेज तुम्हाला माहिती दिली जाईल याच्याबद्दल. तसेच आता मी मगाशी बोलली पैसा कमवायचा. आता राहिला प्रश्न आपण पैसा कसा कमवायचा. तर याच्यामध्ये असं आहे की याच्यासाठी एक आपल्या कंपनीची सिस्टीम आहे, जी सिस्टीम आमचा सस्पेक्ट व्यक्ती तुम्हाला 10 मिनिटासाठी ही सिस्टीम तुम्हाला पूर्णपणे समजवी. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पॅकेज सुरुवात करायची आहे, नंतर या बिझनेसला स्टार्ट करायचं आहे. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे किंवा एवढा चांगला बिझनेस आहे, तो तुम्ही सुरुवात करू शकता. या बिझनेस बरोबर आपण चांगला आपलं हेल्थही ठेवू शकतो. आणि तसेच आपण जर आजच खरेदी केली, आजच जर निर्णय घेतला तर एकदम बेस्ट आहे. कारण या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा कंपनीमध्ये करोडो लोकांनी ऑलरेडी बुकिंग करून ठेवलेली आहे, म्हणजेच आपणही केली पाहिजे. आपले प्रोडक्ट खूप बेस्ट आणि इंटरनॅशनल लेवलचे प्रोडक्ट आहे, हे मी तुम्हाला सांगते आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या, बरोबर. आता तुम्हाला या मी ज्या गोष्टी सांगितल्या किंवा ज्या काही प्लॅन सांगितल्या ह्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समस्या असतील तर पुढे माझा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा तुमच्या समोर जो विश्वासाचा व्यक्ती आला आहे त्यालाही तुम्ही तुमच्या समस्या किंवा तुमचे प्रॉब्लेम विचारू शकता. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल.